भारतीय जनता पार्टीतर्फे नवापूर शहरात भव्य तिरंगा रॅली, भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमले शहर. विद्यार्थी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमले शहर. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टीतर्फे नवापूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी गट विकास अधिकारी देविदास देवरे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, गट शिक्षण अधिकारी रमेश देसले, नवापूर विधानसभा प्रभारी अजय वसावे, बांधकाम विभागाचे अभियंता पवन नाईक, प्राचार्य कमल कोकणी, उपमुख्याध्यापक हरीश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा डौलाने फडकत होता. भारत माता की जय, वंदे मातरम आणि हर घर तिरंगाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅली बस स्थानक मार्गे, मेन रोड, लाईट बाजार मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दत्तात्रय जाधव, अजय वसावे, रमेश देसले यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहर अध्यक्ष सागर पाटील यांनी केले. श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बँड पथकाने संगीतमय तालावर राष्ट्रगीत सादर करून रॅलीत विशेष रंगत आणली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या रॅलीत जिल्हा महामंत्री सत्यानंद गावित, रामचंद्र सोनार, ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे, शहर सरचिटणीस अनिल सोनार, माजी नगरसेवक विशाल सांगळे, कुश गावित, घनश्याम परमार, निलेश प्रजापत, महिला अध्यक्ष दुर्गा वसावे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष शंभू सोनार, संदीप पाटील, जगदीश जयस्वाल, लक्ष्मण चव्हाण, विजय तिजवीज आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते. तिरंग्याच्या सन्मानार्थ निघालेल्या या रॅलीमुळे नवापूर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघालेली ही रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर. मुख्य संपादक सुनील गावित. आज आपण नवापूर शहरात तिरंगा रॅली निमित्त एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम सर्वांच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र शासन तसेच सर्व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी यांच्यामार्फत आज शहरात आपण तिरंगा रॅलीचं एक आयोजन केलेलं आहे. या लहान बालगोपालांनी सहभागी झालं. माझी अपेक्षा मी शेवटी व्यक्त करतो 1-2 मिनिटांनी. तर आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे, एकतेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला, आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन करून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि बाकी हे वाचण्यापेक्षा मला जी अपेक्षा होती की एवढे लहान बालगोपाळ सगळे एकत्र आले, त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र आहेत. सागर, माझी एक इच्छा होती का किमान हे जे बाजूला उभे राहते ते जर आपल्या रॅलीत सहभागी झाले असते तर आपल्याला अजून चांगलं वाटलं असतं. जे कोणी लोक माझं ऐकतील किंवा नंतर मीडियात बी जाईल, तर किमान नागरिकांनी यात सहभागी होणं गरजेचं होतं. आपण घरात बसून फक्त राष्ट्रप्रेम करणं, व्यक्त करणं याला काही अर्थ नाही आहे. आपण सहभागी झालं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि खरंच सागरदादा असेल, वसावे साहेब आहेत, गावित साहेब आहेत किंवा सर्व सहकारी आहेत, सर्वांनी, विशालदादा आहेत, सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन केलं. आणि किमान आपल्या शहरात आपण अशा तालुक्यात वागतो की आपल्याकडं सर्व धर्मीय सहभाग आहे. आणि तिरंगा रॅली किंवा याचं एकच उद्देश आहे का आपण सर्व एक आहोत. म्हणजे आपण कुठल्या धर्म, जात, पंथ यात कुठलाही घटक नसून आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व एक आहोत. या निमित्ताने ज्या सर्वांनी आयोजन केलं त्या सर्वांचे पण मी आभार मानतो. सर्व बालगोपाळांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवापूर शहरात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. यात सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.